काल फुकाटचं खायला अख्खं गाव होतं ना, आज कचरा उचला कोणीच नाही. तर जय श्रीराम भावांनो, मी एक वाला ब्लॉगर स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळी इतकाच्या कांद्यात गेलो आणि इतकाच कांदा तोडी इतकाकडे चाललो. इतकं म्हणतात नासक्या कांद्याला लावा किती मेहनत, तुला माहिती का? तू खुशाल कांदा तोडी चालू. तेव्हा म्हणलं नासके तू काय आलाय माझ्याकडे, मी औषध महाराज सोडून बसतो तू 2 बोट करी. पण तेव्हा मी लाज काज म्हणला करतो आता यासाठी 2 बोट. मग काय त्याने 2 बोट केली आणि त्याचा फोन आला मला संध्याकाळी घरी आल्यावर म्हणलं याळपाण्याला जायची यात्रेला. अर म्हणलं आता नादराला गाडी येळपाण्याला जायची यात्रेला. म्हणलं तमाशा आला, तमाशा बघायला आपण कुठून बी कुठे जातोय. तमाशाला मोकार गर्दी होती. तमाशाला म्हणलं गर्दी आपलं जरा मागच राहा, मोकार तुमचं झालं आपल्याला इकडून सटकात येईल. पण इकडं काय म्हणतात ब्लॉक काढाय पुढे जा, मोकार नको विषय खोल करून टाकू. म्हणलं गर्दी एवढी का ना, एखादी जण दगड फिगड फेकला ना मोकार मा तुमची होईल. मामा तर मोकार हानी मला. मामा एक तर म्हणतात आधीच जाऊ नको म्हणून, मामाच म्हणतात जाऊ नको म्हणून. पण तमाशाचं नाद वाईट आहे. मामाला कोण सांगणार आता? मामाने बस मामाच्या वेळात बघितलं, पण मामा कुठं सांगतोय जा म्हणून. बाबा तमाशावाल्यांनी आपला पक्का लोराम केला, कारण तमाशावाल्यांनी आपल्याला जे बघायचं तीच नाही लावलं. आर म्हणलं आता नादराकडे म्हणलं डायरेक्ट घरात दिसेल कलटी आणले प्रोडक्ट, कारण की सकाळ लवकर जायची उठून आपल्याला. घराच्या दिशेने रवाना होता नाही, बैलगाडी दिसली. वाघ डायरेक्ट बैलगाडी घेऊनच आलता. आम्हाला आता काही बी होऊन द्या, आता आपल्याला बैलगाडी घेऊन जायची. आणि डायरेक्ट तमाशाच्या पुढे येऊन बसला होता. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो लाईक करा की राव.